काकलो काकलो जय महाराष्ट्र मित्रांनो. तर 2026 मध्ये व्लॉग चॅनल चालू करून मी केली खूप मोठी चुकी. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 2026 मध्ये व्लॉग चॅनल चालू करून खूप मोठी केली. कारण का एवढा लेट केलंय मी. मला जी गोष्ट करायची होती 2-3 वर्ष आधी, ती मी 2026 मध्ये करतोय. अशा वेळेस करतोय ज्यावेळेस खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. इथं जिकडे तिकडे बघावं, ज्याला त्याला बघा तो व्हिडिओ क्रिएटर बनतोय, कोण एडिटर बनतोय, कोण ब्लॉगर बनतोय. तर ह्या कॉम्पिटिशनच्या पिरियडमध्ये ब्लॉग चॅनल चालू करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण तरी पण मी ब्लॉग चॅनल चालू केलंय. आणि ब्लॉग चॅनल चालू करण्यासाठी लागणारे इक्विपमेंट म्हणजे जसं माझ्याकडे मोबाईल नाहीये किंवा माईक वगैरे नाहीये माझ्याकडे. मी साध्या मोबाईलमधून ब्लॉग चॅनल चालू केलंय, स्टार्ट केलाय. आणि ब्लॉग चॅनल कसं चालू करायचं, त्याच्यासाठी काय टॉपिक पाहिजे किंवा काय बोलायचंय ह्याची मला कुठलाही आयडिया नसताना मी हा ब्लॉग चॅनल चालू केलाय. ते पण फक्त एका गोष्टीसाठी, की काहीतरी आपल्याला स्टार्ट करावं लागेल. जर आपण आत्ता स्टार्ट नाही केलं तर मे बी आपण कधीच स्टार्ट करू शकणार नाही आणि फक्त फक्त स्क्रोलिंग करतच आहोत. हा फक्त विचार डोक्यात घेऊन मी आज ब्लॉगिंगचा चॅनल स्टार्ट करतो. माहित नाही हा फ्युचरमध्ये किती ग्रो होईल, ह्याला किती सबस्क्रायबर येतील, किती लाईक करतील, ह्याचा आता सध्या माझ्याकडे काहीच उत्तर नाही. आणि मी ह्याचं काहीच शिकत नाही. मला फक्त ह्या यूट्यूब चॅनल चालू करून फ्युचरमध्ये जरी मी एक स्किल जरी डेव्हलप करू शकलो ना मित्रांनो, तरी माझ्यासाठी खूप आहे. आणि हाच विचार करून मी हा चॅनल चालू केलाय. मला फक्त ह्या चॅनल चालू करण्यामागचं एकच रिझन, की मला नाही कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे स्वतःमध्ये. आणि कॉन्फिडन्स बरोबरच एक नवीन काहीतरी स्किल जनरेट करायच्या आहेत, ज्या की ना मला फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बनवते. जेणेकरून माझी की मी डिजिटली किंवा सोशल मीडियावरती कशी अर्निंग करू, काय करू, कसं स्वतःला बिल्ड केलं पाहिजे सोशल मीडियावरती, हे करण्यासाठीच मी हा चॅनल चालू केलाय. माहित नाही ह्याच्यातून मला काय काय भेटेल. हा माझा 9वा दिवस आहे. आणि वेलकम बॅक टू अक्षय दळवी चॅनल. तर मला सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.